आम्ही चाललेलो आहे मित्रांनो आळंदी देवस्थानाकडे। तर हा मुंबई पुणे एक्सप्रेस आहे। आता टनलमधून आम्ही एंट्री करेल। आळंदी देवस्थान हे वारकरी संप्रदायातील सर्वात मोठं एक पर्यटन स्थळ म्हणून आहे महाराष्ट्रातील। तर आता आम्ही ऑन द वेज आहे। आम्हाला पोचायला तरी 2-2.5 तास लागतील। तर तिकडे गेल्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवेलच सगळं देवस्थान। आळंदी पाऊस पण खूप चालू आहे। तर चला मित्रांनो एन्जॉय करूया, दर्शनाला जाऊया। तुम्हाला मी माझ्या मोबाईलमधून तुम्हाला दर्शन दाखवेल। तर चला मित्रांनो आम्ही टनल क्रॉस करतो आहे। टनलमध्ये आता सध्या पाऊस चालू आहे। तर तुम्ही आता आम्ही हळूच टनलच्या बाहेर पडतो आहे। हा मुंबई पुणे एक्सप्रेस आहे। बघा आम्ही आता बाहेर पडलेलो आहे। चला हे बघा मित्रांनो हे मंदिराच्या बाहेर इथे स्टॉल लावलेले आहेत। इथे सगळं देवाचं सामान मिळते, माळ, हार, फूल वगैरे। हे देवाच्या बाहेरच्या गेटच्या बाहेर तिथे आपण एंट्री केल्या ते पहिलं गेट लागते त्या गेटच्या बाहेरच आहे। मित्रांनो इकडं ग्रंथ धार्मिक पुस्तक विक्री केंद्र आहे। हे बघा हे सगळे ग्रंथ धार्मिक पुस्तक विक्री केंद्र आहे। इथे तुम्हाला धार्मिक सगळे पुस्तक इथे भेटतील। त्याच्यानंतर धार्मिक पुस्तक केंद्र हे मुखदर्शनचं अगोदर दाखवलेलं मुखदर्शनासाठी इकडनं दर्शन घेऊ शकता आपण। स्क्रीनवर लावलेलं आहे मुखदर्शनासाठी। तिथे स्क्रीन लावलेली आहे। त्याच्यानंतर हे इकडे देणगी कक्ष पुस्तके वगैरे विक्री केंद्र आहे इथे। ते बघा त्यानंतर हे मुखदर्शनासाठी आहे। हे बघा तुम्हाला दाखवलं। मित्रांनो हे मंदिराच्या बाहेर निघले दर्शन करून बाहेर निघल्याच्या नंतर हे नदी साईडला जाण्याकरिता रस्ता आहे आणि तिथे हे मार्केट आहे। ते फूल हार वगैरे सगळं काय भेटते। इकडे घंटी इकडे सगळं सामान भेटते। नंतर तुम्ही नदीमध्ये प्रवेश करता आणि बास्केट वगैरे माळ वगैरे आहेत, फूल वगैरे सगळं सामान भेटते वगैरे विठ्ठल रुक्माईचे माळ सर्व काय भेटते। पुस्तकं वगैरे भेटतात सगळं। आणि हे बघा हे पुस्तकाला मार्केट आहे मंदिराच्या बाहेर। त्याच्यानंतर हे इकडे बघा इकडे सर्व काय भेटते। आपण चलो नदीच्या साईडला मार्केट आहे। इकडे नदी आहे स्तंभ सरळ गेल्याच्या नंतर थोडं पाऊस चालू आहे। आता इथं बाहेर इथे हा रस्ता सरळ मंदिराकडून निघाल्याच्या नंतर नदीकडे आहे। अशा प्रकारे आपण बघू शकता।
हे आहे मधली देऊळ. आळंदी देवस्थान, आळंदीची नदी आहे. हा स्तंभ आहे. तीर्थक्षेत्र आळंदी देवस्थान. हे सर्व इथे समाधी वगैरे आहेत, समाधी आहेत संतांच्या. हे बघा लाईनीत दाखवतो तुम्हाला मी. मंदिराच्या मागच्या बाजूचंच लोकेशन आहे. नदीला खूप पाणी असते. हा रस्ता आहे पुणे नगर साईडला जाणारा. अशा प्रकारे सर्व आळंदीचं तुम्हाला दर्शन माझ्या मोबाईलमधून दाखवलेलं आहे. इथे गाडी पार्किंग करू शकता तुम्ही.